जय शिवराय मंडळी, शुभ सकाळ सर्वांना. मी परेश आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे. तर मंडळी, मी चाललो आहे आज वाडीत. आमच्या वाडीची आज पाण्याची गावकी आहे. सांगायचं म्हणजे असं, आमच्या वाडीने स्वबळावरती नदीचं जे पाणी आहे ते वाडीत सर्वांच्या घरोघरी आणण्याचा एक संकल्प केलेला आहे. आणि ते पाणी म्हणजे पावसामध्ये बंद असतं आणि जेव्हा जानेवारी किंवा डिसेंबर म्हणजे ह्या पिरियडमध्ये ते पाणी आम्हाला चालू करावं लागतं. त्यासाठी गावकी ठेवली जाते. तर सांगायचा मुद्दा म्हणजे असा आणखीन, तर वाडीत पाणी असल्यामुळे शक्यतो वाडीत त्या पाण्याची जास्त आवश्यकता नसते. परंतु सड्यावरती जसं मी राहतो तसेच अन्य लोक देखील राहतात, तर त्यांना त्या पाण्याची जास्त गरज असते. म्हणजे सड्यावरचे लोक त्या पाण्यावरती जास्त अवलंबून असतात. तर त्यासाठी काल वाडीची आमच्या मीटिंग झाली आणि त्यामध्ये आज गावकी लावण्याचं ठरवलं आहे. तर चला, या व्हिडिओमध्ये ही गावकी कशाप्रकारे चालते आणि तिथे कोण कोण हजर आहेत, कोण कोण उपस्थित आहेत, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला जाऊया वाडीत, बघूया. तर अशा प्रकारे मी वाडीत तर आलेलो आहे आणि आता बघूया गावकीसाठी कुठे कुठे गेल्यात. ॲक्च्युली जावं लागणार नदीवर. तर चला बघूया कुठे सगळे आहेत, शोधूया आणि जाऊया तिथे. काय लागतं मिस्टर आहे? हां, येणार तुम्ही. हो. तर वाडी थोडीशी सामसूम आहे. ॲक्च्युली 2 वाटा आहेत जाण्यासाठी. कुठे गेलेत बघूया. ओ माई, कुठे गेले? हा, इकडेच आहे. कुठे गेलं दिनाका? हां, कुठे गावकीसाठी कुठे गेले ते? तुम्ही पण येणार आमच्या व्हिडिओ मध्ये. इकडे कपडे धुण्याची कुठे कुठे गेलायत? कुठल्या मार्गे गेलायत? ह्याच मार्गे गेलायत ना? मग आता पाठीमागे इकडनं वाट आहे ना आपली ती. कपडे धुण्याची तयारी चालू आहे. आपण जाऊया नदीकडे शॉर्टकटने. हां, इकडून जाऊया, सुयशच्या इकडून जाऊया. होय, कोण कोण आहेत ते बघतो. हां, बरोबर. आता इकडे हां, इकडे. हां, वाटा थोडा डेंजरस आहेत. हां. तर ही जी वाट दिसते हा दुसरा शॉर्टकट आहे. ॲक्च्युली नदीकडे जाण्याच्या 2 वाटा आहेत. जाऊया थोड्या स्पीडने, मला जायला थोडासा उशीरच झालेला आहे. तर या गावकीसाठी आम्हाला प्रथम म्हणजे नदीवरच जावं लागतं, कारण तिथूनच सुरुवात केली जाते. आणि आमच्या ह्या नदीकडे जाण्याच्या वाटा थोड्याशा डेंजरस आहेत. जंगलातून जायला लागतं आहे. हे बघा माझ्या पाठीमागे संपूर्ण जंगलच आहेत. तर ही वाट जी मी जातो आहे ती म्हणजे दुसरी वाट आहे. ॲक्च्युली मूळ वाट जी आहे ती शेताच्या इकडून आहे. मी इकडून का जातो आहे, कारण इकडे मला कोण ना कोण लवकर दिसेल आणि लवकर पोहोचेल मी नदीवर. चला बघूया, जाऊया वाटेन. स्पीडने जातो आहे मी. बघा इकडचं जंगल आमचं. झालं आहे असं की आता या नदीच्या वाटेने म्हणजे लोक कमी येतात आणि ह्या वाटेने तर कमीच येतात. त्याच्यामुळे ही वाट थोडीशी दुर्मिळ झालेली आहे. थोडासा आवाज येतोय माणसांचा. सावकाश कुठून जाऊया.
अगोदरच्या या वाटा साफ असायच्या, म्हणजे व्यवस्थित असायच्या, कारण लोकांचं येणं जाणं जास्त असायचं. पण हल्ली या नदीच्या वाटेकडे लोक कमी येतात आणि त्याच्यामुळे झालं कसं, ही वाट थोडीशी म्हणजे व्यवस्थित नाही आहे. तर ही वाट थोडीशी डेंजर आहे, त्याच्यामुळे मी डायरेक्ट आता आपण भेटूया म्हणजे जातो मी जिथे सगळे आहेत. आवाज येतोय मला तिथे. तर चला, या वाटेमध्ये पावसाळ्यात बहुतेक झाडं पडलेली आहेत, त्याच्यामुळे आपल्याला ट्रेकिंगसारखं जावं लागणार आहे. लोकांचा आवाज यायला सुरुवात झालेली आहे. हां, तर अशा प्रकारे हे लोक भेटलेले आहेत. सावकाश. आपल्याला आपले गावकरी भेटलेले आहेत. गावकी सुरू आहे इकडे. हां, बरोबर बरोबर. हां, शरीराचे लागले ना आमचे लागले. दरवर्षी माझी माझ्या बघ 1, 2, 3 पण लागणार आहे. वजून पण तर गावकी अशा प्रकारे सुरू आहे. काजूच्या बागेतून वायर आलेले आहेत, त्या कट करतायत. जाऊ दे, चालू दे. कोण आहेत? नदीवरनं आलात रे? नदीवरनं आलात? प्रकारे जिथे आपली गावकी सुरू आहे, झाडं तोडायचे जे काम चालू आहे तिथे मी पोचलेलो आहे. हे बघा, हे काम चालू आहे इकडे. काय तोडा माझा खाता रे. इथं तोडा रे हा पाट आहे. आता काय करतो लांब तोडू नको, थांबा. लांब नाही तोडायचा, वर चढून मारायचा. त्या काय बाहेर पोलावर जाऊन देत ना. आणि का पाटा वायरीत गेलाय का? हे पोलावर जाऊन दे, पुढचा शेंडा तेवढा उडवतो. चला इथं खाई जाणार पुढं मारा. इथं तोडणार. हा, इथं चढून खाई थोडं पाठी तोडशील. ओढून घेतो ते. तिकडे नाही लागत आहे रे. मीडियावाला आले तिथे, सांभाळून बोला. बाबा येऊ नको तू तिथं थांब. हा, तू हो, अरे का मीडियावाला आलेला आहे, सांगा सांभाळून करा. काय तर झाडा बडा काय ते व्यवस्थित तोडा. तसा काय चालता वर उठून जरा.
वरनं जाऊन त्या फाट्यावर उभा राहिलो असतो. आता जाऊन तोड. किती तुझा फाटा सोडू नको वर. प्रॉफिट किती आहे कमी केला माहिती आहे काय हो प्रॉफिट किती कमी केला हो त्यांचं 50 आंबे त्याच्या गेल्या. प्रॉफिट भरपूर कमी झाला आहे किती नुकसान झालं आहे यावर्षी ना हो नुकसानच किती आहेत मग माझ्या चांगल्या पवले जाऊन जेव्हा कर काढला वडा फाटा का बरं ठेवला बाई वाड्याचा फाटा माझा तेवढा ओढतो लाकडा नाही आधी चौकात आहे. किल्लीवर कोण करतोय तर आपल्या वाडीतील ग्रामस्थ आनंद मेस्त्री हे याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती देतील तर आनंद दादा कसं आपण हे योजना राबवली थोडक्यात कसं आहे माहिती आहे का की सगळ्यांना वाटत असतं की गावातलं लाईफ हे खूप सुखी आहे आणि चांगलं आहे सोपं आहे हां परंतु तसं काही नाही आहे शहरात राहून तुम्हाला फक्त म्हणजे काही लोकांना हा विषय लागेल की तुम्ही फक्त 30-40 हजार 50 हजार पेमेंट घेऊन फक्त वर्षभर तुमच्या स्वतःसाठी जगत असता परंतु गाव हां हा असा एक आपली गोष्ट आहे हां की इथे आपण समाजासाठी सुद्धा कामं करत असतो बरोबर म्हणजे आता इथे जे सगळे जे आता दिसत आहेत ते काम आम्ही करणारे तर कमीत कमी 800 ते 900 रुपये पर डे हजेरीवरती कामाला जाणारे आम्ही मजूर लोक आहोत बरोबर परंतु केवळ आपण समाजासाठी आणि आपल्या नेहमीच्या लागणाऱ्या गरजेसाठी इतके दिवस आपले म्हणजे ही योजना आपण जी राबवली त्यावेळेला कुठल्याही शासनाचे पैसे घेतलेले नव्हते सर्व कुटुंबांनी जवळजवळ 50 ते 55 कुटुंब आहेत आपली त्यातल्या दोघांकडून आपण पैसे घेतले नाहीत बाकीच्याकडून आपण 9-9 हजार रुपये काढून अच्छा आणि नंतर परत आणखीन एक्स्ट्रा 2,000 रुपये म्हणजे असे 9 आणि 2 एक 11,000 रुपये काढून ही आम्ही योजना राबवलेली आणि दरवर्षी सोबळावर आपण बरोबर करतो अच्छा तर सांगायचा मुद्दा असा की हे समाजासाठी जगणं जे कायमस्वरूपी असतं म्हणजे इथले उत्सव असू देत धार्मिक कार्य असू देत बरोबर आणि अशाच आपल्या लागणाऱ्या दैनंदिन शेतीसाठी सुद्धा आम्ही असेच एकत्र असतो दरवेळेला अच्छा आपण एकजुटीनेच हो एकत्रच आपण सगळे वाडीतले लोक आपण करत असतो बरोबर चालेल धन्यवाद आनंद दादा तर आपण जाऊया बॅक टू वर्क आनंद दादाने आपल्याला एक छान प्रकारे माहिती दिलेली आहे तर चला बघूया आता पुढचं काम कसं सुरू आहे ते सुद्धा मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो मला वाटतं आपण जातोय नदीवर ना आपण जिथे नदीचा पंप हां पाऊस आहे तिथे आपण चाललो तर आता आपण चाललो आहोत नदीवरचा जो पंप बसवलेला आहे तर तिथे सुद्धा काही झाडी वगैरे आहेत ते ह्या पोलांना म्हणजे जे पोल आहेत त्या वायरींना टच होतात आणि त्याच्यामुळे सुद्धा काही अडथळे निर्माण होतात तर ते सुद्धा काम चाललो आहे चला ते पण बघूया तर ही जी वाट आहे आपली जाण्याची नदीकडे ही थोडी जंगलातून असल्यामुळे थोडीशी अडचणीची आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेलच बघत असालच तुम्ही हा जो संपूर्ण एरिया आहे हा पूर्ण जंगलातच आहे हे बघा माती जाऊ दे रात्री राहणार तिथं तो वर खाली मारू
तर ही जी वाट तुम्ही बघताय ही आपल्या वाडीतून येते. अगोदर इकडे हे जे आपल्याला दिसतं ह्या बाजूला ही जी वाट आहे ही आपल्याला आपल्या वाडीतून येते पूर्ण. आणि इकडे मग दाखवतो थांबा. हे जे मी वाटेने चाललो आहे हे आपल्या वाडीकडे जाते वाट. म्हणजे हे वाडीतून आपल्याला नदीकडे येण्यासाठी आहे. इकडे इथून मी आलो आहे आता या वाटेने. आणि सांगायचा मुद्दा म्हणजे असा, अगोदर इकडे पूर्ण शेती करायचे लोक. हा जो तुम्हाला एरिया दिसतोय वाडीतील लोकांना माहिती असेलच, पण आता तिथे कोणी शेती करत नाही आहे. हा जो एरिया दिसतोय हा शेती कमी झाल्यामुळे लोकांनी काजूची लागवड केलेली आहे इकडे, ह्या अशा इकडे ह्या भागात. त्याच्यामुळे शेती कमी झाल्यामुळे इकडं येणं जाणं सुद्धा लोकांचं कमी आहे. तर अशा प्रकारे शेती आपली कमी झाल्यामुळे लोकांचं इकडे येणं वावरणं कमी असल्यामुळे ह्या ज्या वाटा आहेत त्या दुर्मिळ होत चाललेल्या आहेत. अगोदर पूर्वी लोक शेती करायचे त्याच्यामुळे लोकांचं येणं जाणं असायचं या जंगलांमध्ये. त्याच्यामुळे ह्या वाटा व्यवस्थित साफ असायच्या, म्हणजे व्यवस्थित असायच्या थोडक्यात. पण आता लोकांचं येणं जाणं कमी झालं आणि लोकांनी काजू लागवड केल्यामुळे त्या फक्त सीझनला लोक येतात आणि तेव्हा त्या वेळेला ह्या वाटा वगैरे आपण लोक साफ करतात. त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी अडचण आता म्हणजे चालायला वगैरे निर्माण होते. पण काही हरकत नाही, या अडचणीमध्ये सुद्धा अडचणींवर मात करून सुद्धा लोक सगळे एकत्र येऊन एकजुटीने काम करत आहेत. आणि वाडीचं कोणतंही काम असलं तर आमच्या वाडीची म्हणजे ते वैशिष्ट्य आहे की लोक एकजुटीने येतात आणि कुठल्याही कामाला लोक म्हणजे आवर्जून उपस्थित असतात. आणि दुसरा मुद्दा सांगायचा म्हणजे असा की ह्या गावकीमुळे सर्व लोक वाडीतले एकत्र येतात. त्याच्यामुळे एक चांगलं वातावरण असतं लोकांचं. कोणती गावकी असली तर लोक आवडीने ती गावकी पार पाडतात. कोणतंही काम असलं ते आवडीने करतात आणि एकमेकांशी गप्पा गोष्टी त्या निमित्ताने लोकांचे होतात. लोकांचं येणं म्हणजे एकमेकांशी संपर्क येतो, लोकांचं एकमेकांशी बोलणं होतं. तर एक थोडक्यात मजा असते हे गावकी म्हणजे. तर चला आता आपण बघूया पुढे काय चालू आहे. आणि आता थोड्याच वेळात आपण नदीवरती पोहोचणार आहोत. तर ते दृश्य ते म्हणजे नदीची आपण व्हिडिओसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला जाऊया खाली. तर अशा प्रकारे ही जी वाट आहे ही जाते आपल्या नदीकडे. काय हो, आप्पा सुद्धा आमचे आलेले आहेत गावकीसाठी. कुठं गेला बाबू? बाबू गेला खाली. होय बरोबर. या येताय खाली. तर आपण अशा प्रकारे हळूहळू चाललो आहोत नदीच्या वाटेने. हे बघा, हे नदीकडून लाईन गेलेली आहेत पूर्ण वाडीत. इथे वायर दिसत नाही आहे सूर्यप्रकाशामुळे, पण हा असा पोल टाकलेला आहे. आणि अशा प्रकारे संपूर्ण पोल टाकून विद्युत विजेच्या सहाय्याने संपूर्ण पाणी वाडीत नेलेलं आहे. आणि सगळ्यांच्या घरोघरी ते पाणी पुरवण्याचं काम वाडीने स्वबळावर केलेलं आहे. तर अशा प्रकारची विविध प्रकल्प वाडी स्वतः राबवते. हां, आणि इकडे आहेत आमचे पार्टनर्स, वर्गमित्र आमचे. आहे निशू आणि तिकडे आहे सुशांत. हां या. तर ही इथे आहे डीपी. तर वायरमॅन सुद्धा आमचे आनंददादा आहेत, ते ऑपरेट करतायत. तर अशा प्रकारे आपण थोड्याच वेळात आता पोहोचतोय नदीवर. चला जाऊया नदीवरती.
तर अशा प्रकारे आपण नदीवर आलेलो आहोत. सुरुवातीला आपण जाऊया जिथे सगळे ग्रामस्थ उपस्थित आहेत, तिथे त्यांच्या गप्पा ऐकूया. अरे बावीच्या वरच्या टक्करचा तो दगडाची दगडी दगड मोडलेला नव्हता घातलेला आहे. आले बिचार अंधारी बस आनंद काय लागेल येऊ जा दोबेट थांब. अशा तऱ्हेने तू बोलायचं काय बघून घ्या आधी पाहिजे. खाली घ्यायचं आता बरोबर तर अशा प्रकारे आपण नदीवर आलेलो आहोत. नदीवर सुद्धा काम चालू आहे आणि हा पंप जो आहे तो नदीत टाकला जातो. तो जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा तो पंप नदीतून बाहेर काढला जातो. आणि जिथे आपण डीपी बघितली तिथं तो ठेवला जातो. पण आता तो पंप पाण्यात टाकण्यासाठी परत तो म्हणजे ज्या डीपीतून आपण जिथे बघितली तिथून आणून परत तो आता आपल्याला पाण्यात टाकायचा आहे. तर मी तुम्हाला दाखवतो संपूर्ण नदीचं दृश्य. मी जातोय नदीच्या इथे, पूर्ण तिथे वाट गेली आहे तिथे. तर चला जाऊया तिथे. तर ही जी वाट जाते ही वाडीतील सर्वांना हा 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 तर मी जातोय नदीच्या इथे वाडीतील सगळ्यांना. हॅलो. तर पावसातून जो पंप बाहेर काढला जातो ते पुन्हा आता नदीत म्हणजे टाकण्यात येत आहे. तर ते सुद्धा आपण बघूया. तर चला तो पंप कशा प्रकारे आतमध्ये टाकतायत पाण्यात ते सुद्धा बघूया आणि कोण कोण उतरता येते. तर ह्या ठिकाणी हा पंप टाकला जातो. इथे हा नदीचा म्हणजे पाण्याचा भाग उंच आहे, त्यामुळे हा भाग सिलेक्ट केलेला आहे पंप टाकण्यासाठी. म्हणजे इथे जर पंप टाकला तर पाणी जरी कमी झालं तरी ते व्यवस्थितरित्या वरती जातं. पाणी गार आहे. उतरा रे उतरा, पाण्यात उतरा. 1 2 3. तर सांगायचा मुद्दा असा की पंप ऑलरेडी पाण्यात टाकलेला आहे आणि तो पंप आता परत म्हणजे वरती काढायचा आहे. म्हणजे त्याचं काय मेंटेनन्स वगैरे आलं आहे का हे चेक करण्यासाठी. तर बघूया पंप काढतायत. अमोल इकडे पंप हे दोघांनी पंप वरती उतरून आणून ठेवायचं. पायपा सकट उतरूया जरा. आपण पाण्याखाली किती तास राहू शकतो सांग याला. हे पायपा सकट उतरूया थोडा सांग. अशा प्रकारे आपण नदीवरती आलेलो आहोत. ही नदी बघून प्रत्येकाला आपापले लहानपणीचे दिवस आठवतात. जेव्हा आपण मे महिन्याच्या सुट्टीमध्ये शाळांना सुट्ट्या पडल्यावरती गावी वगैरे यायचो तेव्हा आपली नदी आपला जीवनाचा एक मुख्य भाग असतो. म्हणजे लहानपणीचे दिवस असतात. त्या लहानपणी आपल्याला नदीवरती आंघोळ करण्याची पोहण्याची मजा एक वेगळीच असते. तो आनंद आपण लहानपणी अनुभवलेला असतो. पण आता काही कामानिमित्त आपल्याला बाहेरगावी किंवा आपल्याला ते शक्य होत नाही. पण हे नदीची व्हिडिओ किंवा हे दृश्य बघितल्यावर प्रत्येकाला आपापले दिवस आठवले असतीलच. तुम्हाला तुमचे लहानपणीचे दिवस आठवले की नाहीत हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आपण बघूया. आता पंप काढण्याची प्रोसेस सुरू आहे तर तिथे सुद्धा आपण जाऊया. त्या ठिकाणी पंप काढण्याचं काम सुरू आहे. तर हे नदीचं पूर्ण क्षेत्र आहे आमच्या. तर हे नदीचं पाणी किंवा हा नदीचा भाग बघून प्रत्येकाला आपल्या लहानपणीचे दिवस आठवले असतीलच. हे बघा हे इकडं काम सुरू आहे पंप काढण्याचं. आता पंप हळूहळू काढला जातोय. तर चला आपण जिथे पंप काढतायत त्या ठिकाणी जाऊया आणि तिथे बघूया काम कसं सुरू आहे.
परत आपण चाललो आहोत जिथे पंप काढण्याचं काम सुरू आहे तिथे. ह्याच्या बायकाच खाना येऊन घ्या म्हणून घेत नव्हती. ह्याच्या सगळ्या बायका जमून आले घ्या घ्या घ्या, आला आला. या बाजूला पंप काढण्याचं काम जोरदार सुरू आहे. पंप वजन असल्यामुळे तो येत नाहीये आणि मला वाटतं तो रुतलाय. उभा कराय नको तर रशी बाहेर येईल. सुटला खाली सुटलाय खाली सुटला जरा गाली फक्त साफ करा. खाली काय उतार खाली बुटकाय ते मडी आहे मडी मच्छी दाखवली. लागल तर जो पंप नदीत टाकण्यात आला होता तो थोडासा सरकवून म्हणजे उभा करून ठेवण्यात आलेला आहे. आणि मला वाटतं तो पंप बाहेर काढण्याची काही गरज नाही आहे. जो आहे त्या ठिकाणी तो व्यवस्थित आहे. तर फक्त त्याला आता व्यवस्थित बांधण्यात येत आहे. आता जेव्हा पाणी सुरू होईल त्या प्रेशरमुळे तो पंप कदाचित म्हणजे हलण्याची शक्यता असते. त्यामुळे ते सुद्धा काम तिथं सुरू आहे. तर अशा प्रकारे हे पंप जे नदीत जो होता तो म्हणजे व्यवस्थित बांधण्याचं काम आणि तो ठेवण्याचं काम सुरू आहे. ते झालेलं आहे. आता चला बघूया. पंपाचं काम तर झालेलं आहे आणि आता थोड्याशा गॉसिप सुरू आहेत. सगळे भेटलेले आहेत या गावकीच्या निमित्ताने. तर त्या गॉसिप त्यांच्या आहेत त्यासुद्धा आपण ऐकूया. चला. तर चला आपण जाऊया जिथे डीपी आहे तिथे. तर हा नदीचा भाग आहे आमचा. इथे आम्ही गणपती विसर्जनाला सुद्धा यायचो आधी. तर ती मजा वेगळी होती. तर ते दिवस आठवले की आपल्याला तो जो क्षण आहे आनंद देऊन जातो. तर चला जाऊया परत आता बॅक टू डीपी. कापून लावायला लागतील ते लावूया लागेल घे ना. घे आधी इथे तू बारक्या जा आणि वर वायरी दूर जा. पंप चालू म्हणतो सगळ्या तिथंच म्हटलं कट मारून करता येईल. तर अशा प्रकारे डीपीचं काम सुद्धा झालेलं आहे आणि आपण चाललो आहोत आता वरती. तर चला बघूया वरती काय काम बाकी आहे ते. ही वाट आपल्या वाडीकडे जाते. अशा प्रकारच्या 2 वाटा आहेत. जे मी अगोदर आलो ती म्हणजे आडवाट आहे आणि नेहमीची वाट आहे ती तिकडे बाजूने आहे. हां बरोबर. तर बाकीची वाडीची इतर जी कामं असतात तर ती सुद्धा ह्या वाटेने केली जातात. तर अशा प्रकारे हळूहळू का होईना आपण चाललो आहोत
तर हीच जी वाट आहे ही मुख्य वाट आहे वाडीत जाणारी. तर त्या वाटेनेच आपण जातो आहेत आणि पुढे गेल्यानंतर ही जी वाट आपल्याला आहे ती पूर्णपणे व्यवस्थित दिसणार आहे. हल्ली या वाटेने लोकांची ये-जा कमी असते, त्याच्यामुळे ही वाट दुर्मिळ होत चाललेली आहे. तर चला बघूया, थोडंसं आपण त्या फणसाजवळ थांबूया. आणि आपण बघत आहात ही जी वाट गेलेली आहे ही आडवाट आहे आणि ही जी वाट आहे ही जी वाट दिसते ही आपली प्रमुख वाट आहे. तर त्या वाटेने सुद्धा जास्त आपली ये-जा असते. तर ही जी वाट आहे ही शॉर्टकट आहे, थोडक्यात शॉर्टकट म्हणण्यात येणार नाही, पण ह्या वाटेने म्हणजे ह्या वाटेने जे अंतर आहे तर त्या वाटेपेक्षा हे अंतर कमी आहे. तर चला आपण जाऊया ह्या वाटेने. तर आपण चाललो आहोत या दुसऱ्या वाटेने थेट वाडीत. तर चला जाऊया. तर आपल्या कोकणातल्या वाटा ह्या थोड्याशा अडचणीच्या असतात, जंगलातल्या असतात, हे सगळ्यांना माहीत असेलच आणि तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघत असालच. तर जंगलामधून ह्या वाटा आपण काढलेल्या असतात, पायवाटा. त्याच्यामुळे थोडीशी अडचण आपल्याला चालताना येणारच आहे. तर ह्या वाटा ही वाट थोडीशी अडचणीची असल्यामुळे आपण थेट भेटूया वाडीत गेल्यावरती. तर चला जाऊया ह्या वाटेने, थोडं सावकाश सगळं वाटा क्रॉस करून आणि वाडीत भेटूया. तर चला. तर अशा प्रकारे फायनली आपण वाडीत आलेलो आहोत. नदीवरून येताना थोडासा दम आणि घामसुद्धा आलेला आहे, कारण जाताना पूर्ण उतार आहे आणि येताना पूर्ण चढाव आहे. त्याच्यामुळे जाताना तेवढासा काय ताण वाटत नाही, पण येताना भरपूर दम लागतो. तर चला बघूया ह्याच्या पुढे काय करतायत, त्यानुसार आपण अपडेट देऊया. पाणी पिऊया पहिलं. चला. तर फायनली मंडळी अशा प्रकारे आपली गावकी पूर्ण झालेली आहे आणि आता बघूया पाणी कधी सोडत आहेत वाडीत. तर मंडळी, मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कोकणातील परंपरा, कोकणातील रूढी आणि कोकणातील दैनंदिन जीवन कशा प्रकारे असतं हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलला ठेवत असतो. तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.